झाली का सकाळ? अरे बाबा, सूर्य डोक्यावर आला. चला चला, आज गुढीपाडवा आहे, सगळी तयारी करायची ना. चला लवकर चला. अरे आज गुढीपाडवा आहे, साखरपुड्याची पण तयारी करायची आहे. आटपा ना लवकर. ते गाठी आणि फुलं वगैरे सगळं आणून ठेवलंय का? वस्त्र छान धुवून ठेवले, ती काढून घेऊन ये. आणि दरवर्षी गुढी उभारायच्या 2 मिनिटं आधी काठी 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 करता ना, तसं करू नका. आता काठी शोधून ठेव. अभि, अरे सण आहे आज, काय तू झोपल्यासारखा करतोय? शमिकाच तुला नीट करू शकते. शमिका आली ना की तिला सांगणार आहे. बाई ग, आता मी आले. का? काय झालं? अरे वा, मस्त दिसतेस. अरे वा, मस्त टायमिंग आहे तुझं. टायमिंग? हा, आताच मी अभिला म्हणत होते की आता मी शमिकाला सांगणार आहे की लवकर इथे ये आणि माझ्या लेकाला सांभाळ. पाहिलंस ना, आज गुढीपाडव्याचा दिवस आहे, पण आत्ता उठलेच साहेब. आई, आजच्या दिवशी श्रीखंड असतं ना, स्वीट डिश म्हणून. हो, आवडतं ना तुला? हो, म्हणून येताना घेऊन आले मी. अरे वा, तू बनवलंस? नाही हो, मी कुठनं करायला. मी समोरच्या दुकानातनं विकत घेऊन आले येताना. काय ना, माई गावी गेली, नाहीतर तिने शिकवलं असतं मला. आणि आईने हात धरून मला काही शिकवावं असं कधी घडलंच नाही माझ्या बाबतीत. शमिका, मी शिकवलं तर चालेल? अभि, याला जरा हळद कुंकू लावून घे. ए, काय चाललंय? क्लिक 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 क्लिक. फोन म्हणून वापरा ना, कॅमेरा म्हणून काय वापरता? जरा सगळं होऊ दे व्यवस्थित तयारी. अरे आईला सांग, आमच्याकडनं सगळी तयारी झालेली आहे. पूजेचं काय करायचं, जा विचारून जा. एखाद 2 कार. क्लिक 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 नको. मा साहेब, अहो आई साहेब, चला झाली का तयारी? अरे वा, श्रीखंड. बरं आहे, पण काहीतरी मिसिंग आहे ग. काय प्रकार आहे? अरे हे आपल्या घरचं श्रीखंड नाही, ते शमिका घेऊन आली आहे. गुढीपाडव्याला बाहेरचं श्रीखंड? शमिका, घरचं श्रीखंड दे त्याला चव बघायला. हो, देते. अच्छा, हे घरचं आहे ना? हो. नक्की ना?
वा 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 वा. आई, श्रीखंड असावं ते असं घरचं, आणि गुढीपाडव्याला तर घरचं श्रीखंड. कठीण आहे आपलं. बापरे, म्हणजे तुझं माझं आपल्या घराचं सगळंच अवघड दिसतंय मला. आई, बऱ्याच गोष्टी शिकाव्या आणि शिकवायला लागणार आहेत हा. अभि, अरे काय चिडवतोस तिला? शिकेल ती, आणि पुढच्या वर्षी बघशील असंच श्रीखंड बनवेल. असंच नाही, याच्यापेक्षा छान बनवेल ती. हो की नाही ग? बघू आता काय. बरं ऐक, मी हे सांगण्यासाठी आलोय, आमची गुढीची सगळी तयारी झालेली आहे. तुमची तयारी झाली आहे का? नाहीतर नेहमीसारखं तुमच्या बायकांचा उशीरच आहे का, असं बाबा म्हणाले. हो का? मग बाबांना म्हणावं, बायकांना फक्त एवढीच कामं नसतात, इतरही बरीच कामं असतात. आणि गुढीची तयारी करून भागत नाही. मला माहितीये तुझे बाबा अजून तसेच पारोशा कपड्यात बसले असतील. त्यांना म्हणावं, स्वतः आधी तयारी करा, कपडे बदला आणि मग आम्हाला बोलवा. आणि शमिका, जरा जाऊन मेघना तयार आहे का बघ ना. हो. शेवटी घरचं श्रीखंड ते घरचंच ग. नाही रे, हे खाणार आहेस तू? अरे वास बघ त्याचा. अरे बापरे. अरे काय जाम बोरिंग प्रकार आहे हा. हा, बोरिंग तर आहे, पण आता थोडं इंटरेस्टिंग होणार आहे. इंटरेस्टिंग येस. म्हणजे आज नवीन वर्षाची सुरुवात मी तुला छान हे माझ्या हातानं खाऊन घालून करणार आहे. ए नाही हा. हो हा, प्लीज हा. हो हा, हो मेघना, हो हो. हे तू ओह शमिका, क्या बात आहे. तू अगदी परफेक्ट वेळेत येतेस. बरं, आज काय आहे माहिती आहे ना? हो, गुढीपाडवा. म्हणजे मराठी माणसांच्या नवीन वर्षाची नवीन सुरुवात. आजच्या दिवसाची सुरुवात ही एक विशिष्ट पदार्थ खाऊन करतात. हे माहिती आहे तुला? हो, माहिती आहे ना. श्रीखंड खाऊन करतात, बरोबर ना? हा, ते तर खातातच, पण त्याआधी सुद्धा काय झालं? कडू लागलं का तुला? ओ आय एम सो सॉरी. पण म्हणजे आईच असं म्हणते बर का, की असं वर्षाच्या सुरुवातीला कडू खाल्लं ना की मग वर्षभर गोड खायला मोकळं. आई बरोबर म्हणते. जे काही कडू खायचं ते वर्षाच्या सुरुवातीलाच, नंतर वर्षभर गोडच खायचं असतं ना. आपल्या आयुष्यात जे काही कडू होतं ते आता संपलंय शमिका. आता फक्त गोडवा असेल आपल्यामध्ये. जे काही कडू आहे त्याला आयुष्यात आपल्या जागा नाही आता. मेघना, तुला आईने बोलवलंय, जा आत. मेघना, आईने बोलवलंय तुला. मला पण काकांनी बोलवले वाटतं, मी पण जातो.
दिवा आमच्या आनंदाची, सुखाची, शुभशकुनांची, यशाची मांगल्याची. ही गुढी अशीच उंच उंच जाओ. आता तुम्ही लग्नपत्रिका देवासमोर ठेवू शकता. मला वाटतं संध्याताई आणि रिया अजून आले नाहीत, येतील 5-1 मिनिटात. वाट बघूयात. आशू, मम्मी म्हणालेली की ती डायरेक्ट पोचेल. मी तिला फोन करून बघते. जर बघतेस का काय देवाला सुद्धा वाट बघायला लावायची म्हणजे कमाल आहे माणसांची. रिया आली म्हणजे मम्मी पण आलीच असणार. हॅलो बेटा. वा, सगळी तयारी झालेली दिसते. चला मग सुरू करूया. नाही होणार सुरुवात. का? आम्हाला मोठ्या थाटात चेक काढून दिलास ना तू आमच्या नातेवाईकांना कपडे घेण्यासाठी. आता मी माझ्या ट्रंकेतून तुला साडी आणायला सांगते चंदूला. कारण कुठल्या समारंभात कुठले कपडे वापरायचे हे अजून तुला कळलेलं नाहीये. आमच्याकडे चांगले कपडे घेण्यासाठी पैसे नाहीत ना, पण तुझ्याकडे शुभ कार्याला काय वापरावं, कुठले कपडे घालावेत याचे संस्कार नाहीयेत. ही काळी साडी घालून तू जर इथे उभी राहणार असशील तर हा साखरपुडा होणार नाही. कळलं तुला? मी काही चुकीचं बोलले का गुरुजी? नाही नाही, आपल्याकडे शुभ प्रसंगात काळी वस्त्र नेसत नाही. मला माहिती नव्हतं माझ्या भावनांपेक्षा माझ्या कपड्यांचा रंग जास्त महत्वाचा ठरेल. अरे वा, हे कळलं तुला? हे वाक्य तुझ्या तोंडी ऐकून खूप बरं वाटलं. भावना महत्वाच्या, कापड चोपड नाही. पटलं तुला? खरं तर हे तुला आधीपासूनच पटलं होतं, पण ते तू सोयीस्कररित्या वापरतेस. कळलं ना? तुला जायचं असेल तर जाऊ शकतेस, काही हरकत नाही. मामा, मामा प्लीज. हे बघा, मला माहिती आहे आजी जे काही बोलली त्यामुळे तुम्हाला वाईट वाटलं असेल, कदाचित तुमच्या भावना सुद्धा दुखावल्या गेल्या असतील. पण मला इथे सांगायचं आहे की तुमचं बरोबर आहे. शेवटी या रीतीभाती आपणच निर्माण केल्यात ना, आपण माणसांनी. कुठलाही देव असं का सांगेल? काळे कपडे घालून आल्यानं माझं आणि शमिकाचं नातं काही कमकुवत नाही होणार. आणि जगामध्ये अशी कुठलीही रीत नाही जी एखाद्या आईला आपल्या मुलीचा साखरपुडा अटेंड करण्यापासून दूर ठेवू शकेल. आई, बाबा तुम्ही काही बोला ना प्लीज. अभि,
संध्याताई म्हणतात ते खरंही आहे आणि बरोबरही आहे. शेवटी कपडे दागिने या सगळ्या बाह्य गोष्टी आहेत. त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा. खरी असते ती मनातली भावना. पण मला एवढंच म्हणायचंय की हे दोन्हीकडच्या लोकांनी लक्षात ठेवलेलं बरं. संध्याताई, आपण इथे आज जमलोय मुलांच्या आनंदासाठी. आपण आपले मतभेद वाद जरा बाजूला ठेवूया ना आणि ज्या कार्यक्रमासाठी जमलोय तो कार्यक्रम साजरा करूया. देवासमोर उभे आहोत, शुभ कार्याला सुरुवात करूया. ऑफकोर्स. चला. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सदा सर्वदा कार्येषु नास्ति तेषां मंगलम्. येषां हृदयस्थो भगवान् मंगलाय तनो हरि. आता एकमेकांना अंगठी घाला. अंगठी द्या.